नमस्कार. आजची गोष्ट आहे एका वाघाची, ज्याने थेट सिंहालाच आव्हान दिलं होतं. हो, ही गोष्ट आहे टिपू सुलतानची आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या त्याच्या महायुद्धाची. जरा 18व्या शतकाची कल्पना करा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू संपूर्ण भारताला गिळंकृत करत होती. पण त्यांच्या या विजयाच्या रस्त्यात दक्षिणेमध्ये एक डोंगर उभा होता, मैसूर नावाचं एक राज्य. आणि या राज्याचा शासक होता टिपू सुलतान. तर टिपू सुलतान इतर राजांपेक्षा इतका वेगळा का होता? कारण त्याला आपला खरा शत्रू कोण आहे हे अगदी अचूक कळलं होतं. चला पाहूया नेमकं कसं. बघा, आपले वडील हैदर अली यांच्यानंतर जसा तो गादीवर आला, टिपूच्या डोक्यात एक गोष्ट अगदी स्पष्ट होती की आपल्या राज्याला सर्वात मोठा धोका कुणापासून असेल तर तो ब्रिटिशांपासून. आणि म्हणूनच आपल्या पुढच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत त्यानं एकच ध्येय ठेवलं, फक्त आणि फक्त ब्रिटिशांना भारतातून बाहेर काढणं. पण टिपूला हेही चांगलंच ठाऊक होतं की जुन्या पारंपरिक पद्धतीने लढून काही ब्रिटिशांना हरवता येणार नाही. त्यांना जर टक्कर द्यायची असेल तर काहीतरी नवीन, काहीतरी आधुनिक करणं भाग होतं. आणि त्याची योजना एकदम जबरदस्त होती. त्याने ठरवलं की एकाच वेळी 3 आघाड्यांवर लढायचं. पहिलं, आपली लष्करी ताकद वाढवायची. दुसरं, ब्रिटिशांना आर्थिकदृष्ट्या तोडायचं. आणि तिसरं, ब्रिटिशांच्या शत्रूंना म्हणजे फ्रेंचांना आपलं मित्र बनवायचं. विचार करा, त्या काळात हा किती आधुनिक, किती पुढचा विचार होता. आता लष्करी शक्तीबद्दल बोलायचं झालं तर टिपूकडे एक असं ब्रह्मास्त्र होतं, मैसूरचे रॉकेट्स. भारतातल्या युद्धात रॉकेट तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करणारे हैदर अली आणि टिपू हे पहिलेच होते. या लोखंडी रॉकेट्सनी त्याच्या सैन्याला इतका जबरदस्त तांत्रिक फायदा दिला की ब्रिटिशांनी याची कधी कल्पनासुद्धा केली नव्हती. फरक अगदी स्पष्ट दिसतोय, नाही का? बघा, जिथे बाकीचे राजे अजूनही पारंपरिक शस्त्रांवर अवलंबून होते, तिथे टिपूने काय केलं? त्याने युरोपियन पद्धतीचं प्रशिक्षण दिलेलं सैन्य उभं केलं, आधुनिक तोफखाना तयार केला. आणि यामुळेच म्हैसूर ब्रिटिशांसाठी एक मोठी डोकेदुखी बनून राहिलं. पण टिपू फक्त एक योद्धा नव्हता, तो एक हुशार शासक सुद्धा होता. त्याला माहीत होतं की मोठं युद्ध लढायचं असेल तर पैसा लागतो. त्याने बघितलं होतं की कसे मोठे मोठे नवाब ब्रिटिशांशी लढून कंगाल झाले होते. म्हणून त्याने एक वेगळाच डाव टाकला. चंदन आणि तंबाखूसारख्या महत्त्वाच्या वस्तूंचा व्यापार थेट सरकारच्या ताब्यात घेतला. इतकंच नाही तर फ्रेंच तज्ज्ञांना बोलून आपल्या मालाची गुणवत्ता सुधारली. त्याचा उद्देश अगदी सरळ होता, ब्रिटिशांची आर्थिक कोंडी करायची. पण मग एक अशी घटना घडली ज्याने दक्षिण भारतातल्या सत्तेचं सगळं गणितच बदलून टाकलं. आणि ती घटना म्हणजे तिसरं अँग्लो म्हैसूर युद्ध. सुरुवात तर एका छोट्याशा वादातून झाली, त्रावणकोरमध्ये. आणि सुरुवातीला खरं सांगायचं तर टिपू ब्रिटिशांवर भारी पडत होता. पण मग मैदानात उतरला लॉर्ड कॉर्नवॉलिस. त्याने स्वतः सूत्र हातात घेतली आणि युद्धाचा नूरच पालटून गेला. बघता बघता बंगळूरसारखं महत्त्वाचं शहर ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं. पण कॉर्नवॉलिसचा खरा आणि निर्णायक डाव लष्करी नव्हता तर राजकीय होता. त्याने इतकी जबरदस्त मुत्सद्देगिरी वापरली की टिपूचे जे पारंपरिक शत्रू होते, म्हणजे मराठे आणि हैदराबादचा निजाम, त्यांनाच आपल्या बाजूने वळवलं. आणि या तिघांची मिळून एक तिहेरी युती तयार झाली. आता या एवढ्या मोठ्या शक्तीपुढे एकट्या टिपूचा निभाव लागणं जवळजवळ अशक्यच होतं. आणि या पराभवानंतर टिपूवर जे संकट आलं ना, ते फक्त लष्करी नव्हतं, ते खूप खूप जास्त अपमानजनक होतं. ब्रिटिशांनी नुकसान भरपाई म्हणून किती रक्कम मागितली असेल? तब्बल 3 कोटी रुपये. आता विचार करा, त्या काळात 3 कोटी रुपये म्हणजे किती प्रचंड रक्कम असेल. आणि या श्रीरंगपट्टणच्या तहाची अटी इतक्या जाचक होत्या, इतक्या अपमानकारक होत्या की विचारच करू नका. अर्धे राज्य तर द्यावंच लागलं. पण सर्वात जास्त वेदना देणारी अट कोणती होती? तर जोपर्यंत ही 3 कोटींची रक्कम दिली जात नाही, तोपर्यंत आपल्या 2 लहान मुलांना ब्रिटिशांकडे ओलीस ठेवायचं. एका राजासाठी आणि त्याहूनही जास्त एका बापासाठी यापेक्षा मोठा अपमान दुसरा असूच शकत नाही. ही जखम खूप खोल होती. पण काही वर्षांच्या शांततेनंतर तो जखमी वाघ पुन्हा एकदा आपल्या शेवटच्या लढाईसाठी उभा राहिला. टिपूनं ते कर्ज फेडलं, आपल्या मुलांना परत आणलं. पण तो अपमान तो विसरू शकला नव्हता. आणि त्याचवेळी भारतात एक नवा गव्हर्नर जनरल आला होता, लॉर्ड वेल्सली. आणि तो टिपूचा कायमचा काटा काढण्याच्याच इराद्याने आला होता. आता अशा परिस्थितीत 4ही बाजूंनी कोंडी झालेल्या टिपूकडे काय पर्याय उरला होता? त्याचा शेवटचा आणि सगळ्यात धाडसी डाव होता थेट फ्रान्सची मदत घेणं. त्याने आपला एक राजदूत फ्रान्सला पाठवला. आता बघा, ब्रिटिशांचा जगातला सगळ्यात मोठा शत्रू कोण? तर फ्रान्स. आणि त्यांच्याशीच हात मिळवणी करणं ही गोष्ट ब्रिटिशांनी एक असा गुन्हा मानला ज्याला माफीच नव्हती.
आणि मग ब्रिटिशांनी टिपूपुढे एक नवीन तह ठेवला. पण त्यातील अटी इतक्या अमानुष आणि अव्यवहार्य होत्या की त्या मान्य करणं म्हणजे सरळ गुलामगिरी स्वीकारण्यासारखं होतं. टिपूने तो तह अर्थातच धुडकावून लावला आणि याच नकाराने 1799 मध्ये चौथ्या आणि शेवटच्या अँग्लो-म्हैसूर युद्धाची ठिणगी टाकली. हे युद्ध फार काळ नाही टिकलं. ब्रिटिशांनी श्रीरंगपट्टणला पूर्ण वेढा घातला आणि तो दिवस उजाळला 4 मे 1799. आपल्या राजधानीच्या तटबंदीचे रक्षण करत लढता लढता म्हैसूरचा वाघ अखेर मारला गेला आणि त्याच्यासोबतच त्याचा तो प्रखर प्रतिकारही संपला. पण टिपूच्या मृत्यूने फक्त एक युद्ध संपलं नव्हतं, तर भारताच्या भविष्याची दिशाच कायमची बदलून गेली होती. टिपूच्या राज्याची अक्षरशः वासलात नावली गेली. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा हिस्सा ब्रिटिशांनी स्वतःकडे ठेवला. काही भाग त्यांचे मित्र म्हणजे मराठे आणि निजाम यांना दिला आणि एक छोटासा तुकडा जुन्या वोडेयार घराण्याला परत दिला, पण तोही फक्त नावापुरता, कारण त्यावर पूर्ण नियंत्रण ब्रिटिशांचंच होतं. टिपूच्या मृत्यूची बातमी ऐकून ब्रिटिशांना काय वाटलं असेल? त्यांना असं वाटलं जणू काही आपण संपूर्ण भारतच जिंकला आहे. या एका वाक्यावरून समजतं की टिपू त्यांच्यासाठी किती मोठा अडथळा होता. दक्षिणेतला हा सर्वात मोठा काटा दूर झाला होता आणि आता संपूर्ण भारतावर राज्य करण्याचं त्यांचं स्वप्न अगदी त्यांच्या टप्प्यात आलं होतं. टिपूच्या पराभवाने ब्रिटिशांना त्यांचं साम्राज्य तर मिळवून दिलं, पण जाता जाता एक प्रश्न मागे ठेवला. टिपू युद्ध नक्कीच हरला, पण त्याचा तो 17 वर्षांचा लढा, तो प्रतिकार खरंच वाया गेला का? की त्याच्या त्या प्रतिकाराने भारतासाठी एक वेगळाच वारसा मागे ठेवला? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.